इंडिया आणि श्रीलंकेची काल जी मॅच झाली ना, याच मॅच मध्ये या एशिया कपची पहिली सुपर ओव्हर सुद्धा झाली. सुपर ओव्हर मध्ये मॅच गेली. या सुपर ओव्हर मध्ये अर्षदीपच्या ओव्हर मध्ये सुद्धा अजून एक मोठा ड्रामा झाला. हा ड्रामा म्हणजे श्रीलंकेचा बॅट्समन रनआउट असून सुद्धा त्याला आउट दिलं गेलं नाही. या सुपर ओव्हर मध्ये अर्षदीपच्या ओव्हर मध्ये अर्षदीप सिंगने जेव्हा चौथा बॉल टाकला तेव्हा स्ट्राईकला होता शनाकाने शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण तो मिस झाला आणि बॉल गेला डायरेक्ट संजू सॅमसनकडे. आणि त्यावेळेला शनाकाने रन घेण्याचा प्रयत्न केला, पण संजू सॅमसनने डायरेक्ट हिट केलं आणि शनाका झाला रनआउट झाला. पण तसं असून सुद्धा शनाकाला आउट दिलं गेलं नाही. आता ते का बरं घडलं? प्रॉब्लेम काय झाला? जेव्हा शनाकाने शॉट मारला, तो मिस झाला आणि संजू सॅमसनने कॅच पकडली ना, तेव्हा अर्षदीप सिंगने अपील केली आणि अर्षदीपने अपील केली ती कॉट बिहाइंडसाठी. आणि अर्षदीप सिंगने अपील केल्यामुळे काय झालं की अंपायरने त्याला आउट दिलं. आणि शनाकाने पण काय केलं, त्यांनी ते स्मार्टनेस दाखवलं. त्याने काय केलं, रिव्ह्यू घेतला आणि रिव्ह्यू घेतल्यामुळे काय झालं, डिसिजन गेला थर्ड अंपायरकडे. आणि जेव्हा थर्ड अंपायरकडे डिसिजन जातो ना, तेव्हा तो बॉल डेड समजला जातो. आणि रिव्ह्यू मध्ये हे दिसलं की एज नव्हता, म्हणजे तो कॉट बिहाइंड आउट नव्हता. आणि थर्ड अंपायरने नॉट आउट दिल्यामुळे काय झालं, तो बॉल झाला डेड. आणि जो रनआउट केलं होतं संजू सॅमसनने ते सुद्धा मग दिलं गेलं नाही.